नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप दंडवते. आपला फॅमिली डॉक्टरवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत की जो खूप कॉमन विषय आहे सगळ्यांच्या मनामधला, तो म्हणजे पित्ताशयातील खडे. आता सर्व सर्व लोकांमध्ये, सगळ्यांमध्येच काही गोष्टींना ह्याच्यामध्ये गैरसमज आहेत की पित्ताशयात खडे का होतात, मग ऑपरेशन केल्यानंतर पुढं काय होतं, त्याची आपण सविस्तर कारणे पाहू पहिल्यांदा आणि त्यानंतर त्याच्यावरचे उपाय पाहूया. काय असतं की पित्ताशयात खडे होतात म्हणजे काय होतं, तर शरीरामध्ये आपण पहिल्यांदा समजून घेऊया की पित्ताशय कुठं असतं. आपण जे अन्न खातो ते आपल्या तोंडावाटे स्टमक मध्ये जातं, ज्याला आपण आमाशय म्हणतो. प्रत्येक खाल्लेला घास हा स्टमक मध्ये जातो. तिथे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि बाकीच्या एन्झाईम्स मध्ये त्याचं पचन चालू होतं. मीनवाईल आपल्या शरीरात दुसरी सिस्टीम आहे, जी म्हणजे पित्ताशयाची. आपल्या शरीरामध्ये लिव्हर मधून 2 पित्तवाहिन्या येतात. त्यातून बाईल नावाचा ज्यूस, म्हणजेच एक प्रकारचं हिरवं पित्त 24 तास लिव्हर मधून तयार होत असतं आणि ते त्या बारीक 2 नळ्या वाटे खाली येऊन डिओडिनम म्हणजे आतड्याचा, म्हणजे स्टमकच्या पुढचा आणि आतडं चालू होण्याच्या मधला भाग, तिथं ते ओपन होतं. आता हे करतं काय हे समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कळतील की बाबा नेमकं पित्त होतंय हे पित्ताशयाच्या मुळे नाही. तर जे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट आहे, हेवी डाएट जो आहे तो पचवण्यामध्ये बाईल ज्यूस हे खूप मदत करत असतं. म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते स्टमक मध्ये पचण्याची प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने होते. जो आपण ऍसिडिटी म्हणतो, ते स्टमक मध्ये असलेली हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे झालेली ऍसिडिटी असते. पित्ताशय काय करतं की ह्या ज्या लिव्हर मधनं सिक्रेट होणारं बाईल म्हणजेच हिरवं पित्त, जे नळीतून पोटामध्ये येत असतं आणि अन्न पचवायचं काम करत असतं, ते जे जास्तीचं तयार होणारं पित्त आहे, म्हणजे साधारणतः 1 ते 1.25 लिटर प्रत्येक नॉर्मल हेल्दी रुग्णांमध्ये हे बाईल तयार होत असतं लिव्हर मधनं. म्हणजे प्रोडक्शन फॅक्टरी लिव्हर आहे आणि त्यातनं ते बाईल पोटात येऊन पुढच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत पचनासंदर्भातल्या त्या घडत असतात. पित्ताशयामध्ये जे एक्सेसिव्ह जास्त झालेलं बाईल आहे ते फक्त साठवण्याचं काम ते करतं. म्हणजे तो स्टोरेज ऑर्गन आहे, तो काय प्रोडक्शन करत नाही. म्हणजे शरीरात पित्त तयार करतो का तो बाईल नावाचं, तर नाही. तो फक्त एक्स्ट्रा झालेलं एक्सेसिव्ह बाईल 10 ते 15 ml जे आहे साधारणतः, ते त्याच्यामध्ये साठवलं जातं आणि खाल्ल्यानंतर बाय ऑब्वियस त्यातलं ते कॉन्ट्रॅक्शन होऊन त्यातलं बाईल पोटामध्ये येतं आणि अन्न पचवायचं काम करत असतं. आता पित्ताशयात खडे होतात म्हणजे काय होतात, तर काही लोकांमध्ये पित्ताशय जे नॉर्मली म्हणजे जेवण केल्यानंतर, खाल्ल्यानंतर पोटात अन्न पडल्यानंतर त्याला जे सिग्नल जातात आणि तिथून पास होताना त्यातनं बाईल नावाचा ज्यूस हा त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, त्यासाठी ते आकुंचन पावत असतं. पित्ताशय आकुंचन पावण्याची प्रक्रिया ज्या लोकांमध्ये मंदावते त्यांच्यामध्ये ते बाईल साठून साठून त्याच्यामध्ये बारीक बारीक खडे व्हायला चालू होतात. त्यात दुसरी गोष्ट आहे की खूप जाड लोक किंवा ज्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलचं डिपॉझिशन जास्त आहे, फॅटचं जास्त आहे, त्यांच्यामध्ये पण पित्ताशयाचे खडे पाहायला मिळतात. आता पित्ताशयाचे खडे कुणाला होतात ह्याचा एक सिंपल रूल सांगतो आम्ही, की 3F म्हणतो. म्हणजे फॅटी, फर्टाईल आणि फिमेल्स, या 3F मध्ये पित्ताशयामध्ये खडे आढळण्याचं प्रमाण जास्त असतं. जे फॅटी लोक आहेत, ज्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉल डिपॉझिशन आहे, त्याच्यामध्ये पित्ताशयामध्ये कोलेस्टेरॉल डिपॉझिशन जास्त होऊन तिथं खडे तयार बनवतात. फर्टाईल वुमन्स म्हणजे तिशीतल्या ज्या वुमन्स आहेत, म्हणजे 25 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंतच्या साधारणतः ज्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये हा त्रास जास्त जाणवून येतो. कारण की महिलांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स थोडे जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल डिपॉझिशन त्यांच्या शरीरात जास्त असतं आणि बायोबेस फिमेल्समध्ये हे जास्त दिसून येतात. तर आता लोकांचं म्हणणं असतं की बाबा पित्ताशयात खडे झाले तर मग हे खडे फोडता येतात का मग काय औषधांनी ते पाडता येतात का, किंवा मग त्याला ऑपरेशन हाच पर्याय असतो.
तर आपण समजून घेऊया की जर समजा काही सुरुवातीची लक्षणं म्हणजे पित्ताशयात खडे झाले आहेत, हे आपल्याला कसं कळतं? तर कॉमनली लोक सांगतात की आम्हाला खाल्ल्यानंतर छातीच्या उजव्या भागामध्ये, उजव्या बाजूला छातीच्या जास्त दुखतं आणि ते पाठीकडे दुखणं त्याचं वाढत जातं. आम्हाला वारंवार पित्ताचे त्रास होतात, म्हणजे छातीत पण जळजळतं, उजव्या बाजूला जळजळतं, पाठीकडे दुखतं आणि ढेकर जास्त येतात. पचनाच्या संदर्भातले काही त्रास त्यांना चालू असतात. ह्या लक्षणांवरनं थोडंसं आपण तपासलं की आपल्याला कळून येतं की ह्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे आहेत किंवा नाहीत. मग त्या तपासण्या कोणत्या करतो आपण? तर वारंवार असा त्रास होत असेल तर आम्ही पेशंटला सोनोग्राफी करायला सांगतो की बाबा सोनोग्राफीमध्ये आपल्याला 99% पेशंटमध्ये पित्ताशयात खडे आहेत का नाहीत हे आपल्याला त्याचं कन्फर्मेशन कळून येतं. बाकीच्या पण तपासण्या आहेत, पण काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये वगैरे त्या केल्या जातात, म्हणजे जसं की MRCP आहे, CT स्कॅन आहे, या तपासण्या असतात. आपण त्याच्या संदर्भात डिटेल नको बोलायला. आता हे झालं आतापर्यंत आपलं की लक्षणं काय सांगतो पेशंट की बाबा उजव्या बाजूला दुखतंय, सारखं पित्त होतंय आणि पाठ दुखते. अशा पेशंटनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी केली तर त्यांच्यामध्ये एक 70 ते 80% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे सापडतात. आता पित्ताशयाचे खडे जे आहेत ते जर राळीसारखे असले, एकदम बारीक 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 असले, तर ते बऱ्याच वेळेस आपल्या नॉर्मल त्यांच्या पित्तवाहिनीतनं ते पुढे निघून जातात आतड्यामध्ये. पण ते जर 5 मिलीमीटर पेक्षा वरचे असतील, मोठे असतील, तर त्या पित्तवाहिनीच्या पेक्षा जे मोठे खडे आहेत तर ते तिथून पास होत नाहीत, पुढे निघून जात नाहीत आणि वारंवार बरीच वर्ष पडून पडून ते मोठे बनतात. तर अशा वेळेस आपल्याला ऑपरेशन करून पित्ताशय काढावं लागतं. आता ऑपरेशन करतो म्हणजे आपण काय करतो की जर काही कॉम्प्लिकेशन नसेल तर आपण लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे पित्ताशयाची पिशवी काढतो. हा एक पुढचा प्रश्न असतो पेशंटचा की सर, माझी पित्ताशयातले किडनी स्टोन सारखे स्टोन का नाही काढत, पित्ताशयच का काढता तुम्ही? बरं, पित्ताशय काढल्यानंतर मला आयुष्यात काही पित्ताचा त्रास होईल का, का माझं पित्त बनायचंच बंद पडेल? तर मग ह्याच्यावर मी सविस्तर तुमच्याशी बोलणार आहे की स्टोन जे आहेत पित्ताशयामध्ये ते पित्ताशयाची जी आकुंचन पावण्याची प्रक्रिया आहे ती मंदगती झाल्यामुळे तयार झालेले आहेत. स्टोनचं कारण आहे पित्ताशय, हे स्वतः त्याचं कारण आहे. त्यामुळं आपण बेसिकली काही टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये नळीमधले आपण खडे फोडतो, पण ते जास्त करून इंडिकेटेड नाही भारतामध्ये, कारण ते खूप कॉस्टली पण आहेत त्या मेथड्स, इन्फ्रारेड मेथड्स. सरळ आपण पित्ताशयाची पिशवी काढण्याचा पेशंटला सल्ला देतो. आता मी सुरुवातीला सांगितलं तसं की पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर डॉक्टर साहेब मला पित्ताचा त्रास होणारच नाही का? तर असं नाही आहे की पित्त जे आहे नॉर्मल आपल्याला जो ऍसिडिटीचा त्रास आहे तो स्टमकमध्ये म्हणजे आमाशयात असलेल्या पित्तामुळे आहे, ना की पित्ताशयात असलेल्या थैलीत असलेल्या पित्तामुळे. जरी आपण पित्ताशयाची पिशवी काढली तरी पित्त म्हणजे जे आता आपण ज्याबद्दल डिस्कस करतोय ते म्हणजे बाईल म्हणजे हिरवं पित्त जे आहे ते लिव्हरमधनं सिक्रेट होत असतं, 24 तास होत असतं आणि ते फक्त पित्ताशयाच्या पिशवीमध्ये साठवलं जातं. त्यामुळे पित्ताशयाची पिशवी काढून जरी टाकली तरी रुग्णामध्ये कुठल्याही प्रकारचा अपचनाचा त्रास होत नाही, कारण की लिव्हरमधून ते पित्त तयार होतं बाईल नावाचं आणि पोटामध्ये जाऊन ते जर नॉर्मल प्रोसेस करून पुढे निघून जातं. त्यामुळं हा मनातला संभ्रम काढून टाका की आपलं ऑपरेशन झालं की आपल्याला पित्ताशयाच्या संदर्भातले खूप जास्त आजार होतील. मी तर इनफॅक्ट जेवढे ऑपरेशन आतापर्यंत बघितलेत आणि केलेत त्यांना आम्ही कसल्याही स्वरूपाचं कुठलंही पथ्य सांगितलेलं नाहीये. म्हणजे आम्ही असं सांगतो की जर काय बायोबेस्ट डायबिटीसचा पेशंट असेल तर त्याचे पथ्य सोडून तुम्ही ऑपरेशनच्या आधी जसं खात होता तसंच ऑपरेशनच्या नंतर खाऊ शकता, हा माझा पूर्णपणे सल्ला असतो पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतरचा. त्यामुळं हा मनातनं गोष्ट काढून टाका तुम्ही की पित्ताशयाची थैली काढल्यानंतर आपल्या शरीरातलं काही कमी होते आणि नंतर पचनाला त्रास होणार आहे. नक्की नाही. बरं, आणि काही लोकांचं म्हणणं असतं की काही औषध गोळ्या आहेत का ह्याच्यासाठी, या पित्ताशयाचे खडे विरघळवणारे असे काही स्पेसिफिक मेडिकेशन आतापर्यंत तर निर्माण नाही झालेत. नो डाऊट की त्यात काही औषधं आहेत की ज्याच्यामुळं मदत होते, बारीक बारीक खडे असेल तर ते वाहून जायला, पण त्याच्यावर 100% कुठलंही मेडिसिन आतापर्यंत तसं अवेलेबल झालेलं नाही. त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया हा पूर्णपणे बरं होण्याच्या दृष्टीनेचा सगळ्यात चांगला उपाय असतो.
बरं, आता जर समजा आपण असं समजू की नाही केलं ऑपरेशन आपण, तर जो खडा आहे समजा तो 5 मिलीमीटरच्या पेक्षा वरचा खडा आहे, तर तो काही त्या नळीतून पास होणार नाही, पुढे निघून जाणार नाही, तो मोठाच होत जातो. आणि जे पित्ताशयाच्या पिशवीच्या मानेशी येऊन अडकला तर मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि बऱ्याच जणांचं पित्ताशय गँग्रीनस म्हणजे खूपच खराब होतं. त्यामध्ये पू तयार होतो, ज्याला म्हणतो की पित्ताशयामध्ये पू झाला आहे. तर पू तयार होणं किंवा गँग्रीन होणं हे कॉमनली बघायला भेटतं आपल्याला. किंवा जर बारीक एखादा खडा जर पित्तवाहिनीतून पुढेच गेला आणि जर तिथं अडकला तर पेशंटमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजे कावीळ बघायला मिळते आपल्याला. अशा पेशंटमध्ये आपल्याला पित्तवाहिनीतला खडा काढणं, कावीळ कमी होणारी औषधं देणं, स्टेंटिंग करणं आणि मग परत पित्ताशयाची पिशवी काढणं. म्हणजे आपण याला ERCP विथ स्टेंटिंग आणि नंतर कोलेसिस्टेक्टॉमी, लॅप्रोस्कोपिक अदरवाईज ओपन कोलेसिस्टेक्टॉमी ती करावी लागते आपल्याला पेशंटमध्ये. तर हे कॉम्प्लिकेशन्स आहेत की बाबा जर आपण ऑपरेशन केलंच नाही तर खडा अडकून कावीळ तयार होणं, मग त्याच्यामध्ये आपल्याला स्टेंटिंग आणि मग परत ऑपरेशन लागणं. आणि दुसरी गोष्ट आहे की खूप मोठा खडा अडकला मानेशात जाऊन तर तिथे इन्फेक्शन होऊन तो बऱ्याच वेळेस गॉलब्लॅडर बस्ट पण होतं. तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण म्हणजे ओपन कोलेसिस्टेक्टॉमी आपल्याला करावी लागते. अशा प्रकारे आपण हे सगळं समजून घेतलंय की बाबा पित्ताशयाचं ऑपरेशन पेशंटसाठी सेफ आहे. त्याच्यामध्ये कसलाही वाद नाही आहे की ऑपरेशन नंतर कुठल्याही प्रकारचा पेशंट आदू होईल किंवा काय. नो डाऊट प्रत्येक ऑपरेशनचे काही फायदे तोटे असतातच. पण जसं आपल्या मनामध्ये असतं की ऑपरेशन केल्यानंतर काय, तर नक्की निश्चिंत राहा की ह्याच्यामध्ये 100% रिकव्हरी बघायला भेटते पेशंटची. अशा व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.